जय जगदम @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपला इन्कम सोर्स कोणत्या मार्गाने राहील किंवा आपण कोणत्या प्रकारचा व्यवसाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ, उत्तम प्रगती करू शकू, उत्तमरित्या आपण सेटल होऊ शकू, या विषयावर आपण चर्चा करणार आहे. ज्या लोकांना आपल्याला व्यवसायाच्या दृष्टीने पुढे जायच्या अगोदर व्यवसायाचे क्षेत्र निवडायचे आहे, जाणायचे आहे की ते कोणत्या मार्गाने त्यांनी पुढे जावं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ विशेष मार्गदर्शनाचा ठरणार आहे. ज्या लोकांना तेल किंवा तेला संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल, त्यांच्या संदर्भात पत्रिकेतला शनी हा अतिशय महत्त्वाचा ग्रह आहे. दशमस्थानाशी शनीचा संबंध असणे, दशमस्थान व शनीचा नवम पंचम योग असणे, संबंधित लग्नामध्ये शनी हा राजयोगकारक असणे, लग्नेश आणि शनीची मित्रता असणे, लाभेश आणि शनी हा मित्र असणे, हे योग ज्याच्या पत्रिकेमध्ये असतील ते जातक तेल किंवा तेलजन्य पदार्थाच्या व्यवसायामध्ये 100% यशस्वी होतात. त्यांना कमी वेळामध्ये त्यामध्ये उत्तम धनलाभ होतो व त्यांच्या अडचणी दूर होतात आणि या मार्गातून त्यांना भविष्यात चांगली प्रगती साधते. ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थ, दुधावर आधारित व्यवसाय, पांढऱ्या वस्तूवर आधारित व्यवसाय ज्यांना स्वीकारायचा असेल, उदाहरणार्थ त्यात कापूसही आला, अशा लोकांना त्या व्यवसायात पुढे जायचे असल्यास चंद्राची जी स्थिती पत्रिकेत आहे त्या स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. दशमेश चंद्र असेल त्याच्यावर गुरुची पूर्ण दृष्टी असेल, चतुर्थेश चंद्र असून दशमात असेल त्याच्यावर गुरुची पूर्ण दृष्टी असेल, लाभेश चंद्र असून तो दशमात असेल, तर अशा वेळेला संबंधित जातकाला दुग्धजन्य पदार्थ, पेयजन्य पदार्थामध्ये उत्तम यश येते. जे पांढऱ्या रंगाचे विशेषतः पदार्थ आहेत आणि त्याच्यामध्ये कापसासारखे ज्या गोष्टी आहेत, ज्या वस्त्राला धरून आहेत, अशा लोकांना त्याच्यामध्ये उत्तम यश येते. चांदीच्या व्यवसायामध्ये सुद्धा अशा लोकांना उत्तम यश येते. अजूनही अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या सोर्स ऑफ इन्कमच्या विषयामध्ये आपण चर्चा करणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. अशा प्रकारचे काही कष्ट असतील त्यांना अगर भेटावयाचे आहे, ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी आमच्या वरील पत्त्यावर, वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजतापर्यंत आम्ही उपलब्ध आहोत. वेबसाईटही उपलब्ध आहेत. असो. जय जगदंब. नमस्कार.